आणि आता बातमी आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकी संदर्भात। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक असणार आहे। तर अंगणवाडी सेविका आणि मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक असणार आहे आणि या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे। म्हणजेच अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे, संप सुरू आहे, या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा मुद्दाही आता गाजलेला पाहायला मिळतोय। मराठा आरक्षणावरही चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा। डॅरिल, खरं तर राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक आहे आणि या बैठकीत कोणकोणत्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे आणि जर चर्चा झाली महत्त्वाच्या विषयांवर तर तोडगा निघेल का? कारण अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळासोबत काल बैठक पार पडली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची, पण कोणताही तोडगा निघालेला नाहीये। या बैठकीत तरी तोडगा निघण्याची शक्यता आहे का? आज दुपारी 12 वाजता जी आहे ते राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे। बैठकीत अंगणवाडी सेविका आंदोलन असेल किंवा मराठा आंदोलन, शिवडी नावाशिवा ब्रिज या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे। तर टोल संदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। महत्वाचं म्हणजे काल अंगणवाडी सेविकांचा शिष्टमंडळ सुमारे मुख्यमंत्र्यांसोबत 2 तास त्यांची चर्चा झाली, पण मात्र काही तोडगा जो आहे त्या बैठकीत निघाला नाही। तर आज जी कॅबिनेट बैठक बोलावण्यात आली, यात तोडगा निघेल का हे पाहावं लागेल। जी जी, धन्यवाद डॅरिल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीत कोणकोणत्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण अंगणवाडी सेविका आणि मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता ही वर्तवण्यात येते।